काय करावं हे कळालं पाहिजे, कसं करावं ते उमगलं पाहिजे आणि ते शेवटपर्यंत पार पाडावं हे जाणलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्याला साधता येतात त्या माणसाला मी यशस्वी माणूस असं म्हणतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काल घडलेला इतिहास होतो, आज जे घडतं आहे ते भविष्य काळासाठी उद्या इतिहास बनणार आहे. पण जी माणसं भूतकाळ पाठीशी घेतात, वर्तमान काळ हातात ठेवतात आणि भविष्य काळावर मात करतात, तीच माणसं आयुष्यामध्ये इतिहास घडवून यशस्वी होतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या माणसाला मी विचारतो, तुझं काय चाललंय? तो सहज प्रश्न करतो, चाललंय. तो चालतच नाही. काळ त्याला चालवत राहतो, परिस्थिती त्याला पुढे नेत राहते, नियती त्याला ज्या दिशेला हवं त्या दिशेला भरकटत टाकत राहते. हा काहीच करत नाही. जी माणसं काहीच करत नाही ती माणसं चाललंय या शब्दाचा आधार घेतात, ते काळाबरोबर वाहत जातात. पण जी माणसं काळाला थांबवतात, काळावर स्वार होतात आणि काळाला हवे तशी वळवतात, ती माणसं इतिहास घडवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माणसं दोन पद्धतीची, एक सामान्य माणूस आणि एक असामान्य माणूस. सामान्य माणूस तो जो चालत राहतो आणि असामान्य माणूस तो जो काळाला थांबून त्याच्यावर स्वार होतो. आम्ही काय करायचं, काय करतो आहोत याचं चिंतन खरं तर इथं झालं पाहिजे. एक गोष्ट फार महत्वाची आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. जगाच्या पाठीवर असं आश्चर्य घडलंच नाही. 750 वर्षाचं पारतंत्र्य, 750. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 35 वर्षात हटवलंय. ही क्रांती जगाच्या इतिहासात कुठंच घडली नाही. 35 वर्ष फक्त. हे सोपं नाही, हे सोपं नाही अजिबात. काय केलं असेल? काय होतं त्यांच्याकडे? सैन्य होतं, साधनं होती, संपत्ती होती, होतं काय? काही नाही. महाराजांकडे फक्त ध्येय होतं. कुणी दिलं होतं? महाराजा शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ. मी आवर्जून सांगतो, तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे? जन्माला येण्याआधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. नियोजन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शहाजीराजांनी स्वराज्याचे 3 वेळा प्रयत्न केले, 3 वेळा ते यशस्वी ठरले. शेवटच्या प्रयत्नात तर तह करावा लागला आणि त्या तहातल्या नियमानुसार शहाजीराजांना महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जावं लागलं. महाराष्ट्र बंडखोरांना फूस देतो. महाराष्ट्र शौर्यामध्ये हवा भरतो. महाराष्ट्र कर्तृत्ववान नररत्न जन्माला घालतो. महाराष्ट्र पराक्रम उपसतो. महाराष्ट्र राष्ट्र घडवणारा महाराष्ट्र आहे. हे शहाजीराजे इथे जर राहिले तर पुन्हा आपली सल्तनत उभा करतील, स्वराज्याचा प्रयोग करतील. सांगितलं तुम्ही महाराष्ट्रात नाही राहायचं. या अटीवर तह झाला. कर्नाटकात गेले शहाजीराजे, पण एक छोटीशी खिडकी खुली ठेवली उद्याच्या स्वराज्य नावाच्या साम्राज्याची पायाभरणी करायला. 12 वर्षाचे झाले शिवाजीराजे आणि शहाजीराजे आणि मासाहेब यांनी एक निर्णय घेतला. थोरले पुत्र संभाजीराजे यांना शहाजीराजे घडवतील आणि कर्नाटकात स्वराज्य उभा करतील, तर मासाहेब जिजाऊ 12 वर्षाच्या शोभाराजांना घेऊन पुण्यात जातील आणि महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करतील. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक असं मिळून उद्याचं स्वराज्य नावाचं साम्राज्य उभं राहील. ध्येय काय आहे? कुणाचं ध्येय आहे? हे शहाजीराजे मासाहेब जिजाऊंचं ध्येय आहे. आपले 2 पुत्र त्यांनी त्यासाठी तयार केले. कर्नाटकात संभाजीराजे आणि महाराष्ट्रात शिवाजीराजे.
12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांच्या सोबत निघालेत. इतिहास घडतो कसा? त्यावेळी शहाजीराव नावाचा एक पिता जाताना आपल्या पुत्राला काय देतो आहे? आपला मुलगा कुठे निघाला तर आपण काय देतो? शहाजी राजांचा पुत्र महाराष्ट्रात निघालाय, आपल्या पित्याचं स्वप्न घेऊन निघालाय. शहाजी राजांनी काय दिलं? जाताना एक छोटं मंत्रिमंडळ शिवबा राजांच्या सोबत दिलं. हे उद्याचं भविष्य होतं. शिवबा राजे, तुम्हाला उद्या तुमचं असं स्वतःच मंत्रिमंडळ उभा करायचं आहे, जे महाराजांनी उभा केलं. 6 जून 1674 अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. डॉक्टर रानडे असं लिहितात, न्यायमूर्ती. ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी ही रचना होती. शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ 12 वर्षाच्या शिवबाराजांसोबत दिलं शहाजी राजांनी. आणि काय? जाताना या पित्यानं स्वतः लिहिलेली, स्वतः संस्कृत मधून तयार केलेली. शहाजी राजांना उत्तम संस्कृत येत आहे, मासाहेब जिजाऊंना उत्तम संस्कृत येत आहे, स्वतः शिवाजी महाराजांना उत्तम संस्कृत येत आहे. नवे 8 भाषा येत आहेत. आणि यात शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पुत्राला 16 भाषांमध्ये जाणकार केलंय. मराठी, हिंदी, उर्दू, कन्नडी, तामिळ, हिब्रू, पाली, संस्कृत इतक्या भाषा येत आहेत. इतिहास कधी घडवता येतो? राज्य तर घडवायचं आहे, लढायाच करायचा आहे, तलवारबाजीच करायची आहे. मग भाषा शिकलो काय, न शिकलो काय? नाही, अजिबात नाही. हे यायलाच हवं. यातनं उद्याचा दूरदृष्टीपणा दिसतो. शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या पुत्राजवळ दिली. काय? प्रतिपक्ष चंद्र लेखेव मुद्रा वर्धिष्णू विश्ववंदिता. काय सांगतायत शहाजीराजे आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला? शिवबाराजे ही राजमुद्रा घ्या. काय लिहिलंय त्यात? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे पित्याला? आपल्या पुत्राच्या कर्तृत्वावर किती विश्वास आहे? शहाजीराजे असं नाही म्हणत, राजे जमेल ना, कराल ना, होईल ना? शंका नाही, संशय नाही अजिबात. ठामपणे सांगतात शहाजीराजे. काय सांगतायत आपल्या पुत्राला? 12 वर्षाचा आहे, पण काय सांगतायत? राजे, तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढतच जाईल आणि एक दिवस ते इतकं मोठं होईल की ते विश्वाला वंदनीय ठरेल. आणि आपल्या पित्यानं व्यक्त केलेला हा विश्वास शिवाजी महाराजांनी परिपूर्ण रीतीनं सार्थ ठरवला. काय वारसा काय द्यायचा असतो? आणि काय दिलं शहाजीराजांनी? उद्याचं हे जे तुमचं स्वराज्य उभा राहणार आहे ना, त्याला ध्वज हवा. शहाजीराजांनी जाताना शिवबाराजेंना भगवा दौलत ध्वज दिला. उद्याच्या निर्माण होणाऱ्या तुमच्या स्वराज्यासाठी हा तुमचा दौलत ध्वज. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं, शिवबाराजे, हा ध्वज पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते, कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा भगवान श्रीकृष्णाचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, असीम धडाडीचा. राजे, खात्री आहे हा भगवा तुम्ही समर्थपणे पेलाल. एका पित्यानं केवढं मोठं स्वप्न पाहिलंय आपल्या पुत्रासाठी. आणि हे सगळं घेऊन मासाहेब जिजाऊंच्या सोबत शिवबाराजे पुण्यात आलेत. उद्ध्वस्तोच झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे. राया रावानं गाढवाचा नांगर फिरवलाय सगळा पुण्यावरनं. सगळी भूमी उजाड करून टाकली आहे. एक तुटकीवान फुटकी कवडी अडकवलेली एक पहार रोवली आहे तिथं. आणि त्या राया रावानं सांगितलं इथल्या रयतेला, इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि त्या भयानं माणसं परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड दऱ्या खोऱ्यात, किर्र कडकापाऱ्यात जीव मुठीत घेऊन कशी बशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच त्यांच्या आयुष्याचा टास झाला. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. आम्ही जर कुठं
राहायला जायचं म्हटलं तर जागा बघताना पहिलं काय काय बघतो? सगळी व्यवस्था आहे का? पाणी 24 तास येतं का? शेजार कोणाचा आहे? मॉल जवळ आहे का? थिएटर किती अंतरावर आहे? बाकीच्या सोयी सुविधा, बसची व्यवस्था, हायवे आहेत, सगळं काय होतं पुण्यात? सगळं उद्ध्वस्त, सगळं शेजार पाजारला कुणीच नाही अशा पुण्यात आल्यात मासाहेब. आणि त्या दबा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना घातली साथ, या या परत या गावात. आणि रैताने विचारलं कुणाच्या भरोशावर? कडाडल्याची जाऊ तुमच्या शुभा राजांच्या बळावर. या राजे समर्थ आहेत. काय विश्वास आहे का आईला आपल्या पुत्राबद्दल? माणसं आली, रानात आली, घरात आली, घर गाजबाजू लागली, गावं कुजबुजू लागली. पण रैतेनं पुन्हा एकदा प्रश्न विचारला, गावात राहणो, घरात राहणो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आमच्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. महाराष्ट्रातली पहिली सहकारी बँक उभा राहिली. या संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. महाराष्ट्रातली ही पहिली संस्था. त्या संस्थेपासूनचा आजचा हा साई आदर्श पर्यंतचा प्रवास या महाराष्ट्रानं बघितला आहे. दुसरं का नाही करावं असं वाटलं मासाहेबांना? गरज काय आहे? लोकांना हवं काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं, पण महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? काय होता वचननामा? रस्ते नीट करतो, भार नियमन बंद करतो, बेरोजगारी हटवतो. महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? कशासाठी हे राज्य? स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून, स्वतःला राज्याभिषेक करायचाय म्हणून हा अट्टास कशासाठी आहे? महाराजांनी स्पष्ट सांगितलं, या राज्याचा वचननामा एकच, सर्वांस पोटास लावणे आहे. बस. या मातीत उगवलेला प्रत्येक जण पोटाला लागला पाहिजे, प्रत्येक जण. कारण रिकाम्या पोटी पाठीचे कणे कधी ताट राहत नाहीत. पाठीचे कणे ताट करायचे असतील तर इथल्या लोकांची पहिल्यांदा पोट भरली पाहिजेत. पोट भरायचे असतील तर त्यांच्या हाताला काम पाहिजे. हाताला काम मिळालं तर त्यांच्या खिशात दाम येईल, आणि खिशात दाम आलं तरच देशाची अर्थव्यवस्था गतिमान होईल. मुठभर लोकांच्या खिशात पैसा गोळा झाला म्हणजे देशाची अर्थव्यवस्था बळकट होत नाही. सर्वसामान्य तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या खिशात जोपर्यंत पैसा खुळखुळत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था गतिमान होत नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांनी हे केलं. लक्ष पहिल्यांदा या गोष्टीकडे दिलं. महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत. 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 35 वर्षाच्या कालखंडात बांधले. फक्त 35 वर्षात. 35 वर्षात हे घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. का? स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुराव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे राज्य आपलं कधी वाटतं? त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असला तर. महाराजांनी सगळ्यांचा सहभाग घेतला, सगळ्यांचा. त्या मातीतला सुतार एखादी लाकडाची फळी रांधायचा. त्यांनी रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली जायची. ते जहाज युद्धात उतरायचं. युद्धात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छाती काढून सांगायचा, त्या जहाजाची फळी मी रांधली आहे, मी. कोण आनंद दिला महाराजा? ही सृजनशीलता आहे ना, ही निर्मिती क्षमता. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे महाराजांचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा.